पण मी मराठी बोलणार नाही असं जर का कोणी उद्दामपणे बोलत असेल तर त्याच्यावर 100% कायदेशीर कारवाई करण्याचं काम करू, याच्याविषयी माझ्या मनात कुठली शंका नाही. कारण आमचं सरकार हे मराठीचं संरक्षण करणारं, मराठीचं संवर्धन करणारं हे सरकार आहे. आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणी दिला असेल तर तो आमच्या केंद्र सरकारने दिलेला आहे. आणि त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांनी या विषयावर फार बोलू नये एवढंच मी त्यांना सांगितलं. निश्चितपणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, पण तिचा त्रास काय कमी होत नाही. कोणीही उठतोय मराठीला काही बोलतोय, कोणी उठतोय मराठीवरती काही बोलतोय. आज राज ठाकरेसारख्या नेत्याला थेट एक उद्योजक मराठी विषयाला घेऊन, मराठीच्या मुद्द्याला घेऊन आव्हान करतोय. काय पहिली गोष्ट असं आहे की त्यांनी जे काही उद्गार काढलेत ते राज ठाकरेंना उद्देशून जे काढलेत ते त्यांचे व्यक्तिगत हे आहे. मी जे प्रतिक्रिया दिली आहे ती मराठी ते बोलणार नाहीत अशी कोणी भूमिका घेतली तर आम्ही 100% त्यांच्यावर कारवाई करू. महाराष्ट्रात जे राहतात त्यांना मराठी आलीच पाहिजे, त्यांनी मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्याचबरोबर एखाद्याला मराठी बोलता येत नाही आहे म्हणून त्याला मारहाण करणं हे सुद्धा 110% चुकीचं आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीने कायदा कोणी हातात घेणार असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. निश्चितपणे दुसरी एक महत्त्वाचं मला आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.